मित्रांनो, बेसल डोस टाकताय पण योग्य खत कोणतं, ज्यामुळे तुमची जमिनीची सुपीकता आणि उत्पादनात वाढ होणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. शेतकरी मित्रांनो, आता भरपूर शेतकरी मागच्या व्हिडिओत सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे किंवा ओलसरपणा आहे ते शेतकरी कोणते खत देणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही कापूस पिकाला कोणतं खत घेतलं तुम्हाला ते फायदे मिळून जाणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला 2-3 पर्याय सांगतो. त्यापैकी तुम्ही एक पर्याय कोणत्या शेताला कापूस पिकाला वापरला तर अधिक फायदे मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही 10-26, 15-15 किंवा 14-35-14 यापैकी एक बॅग वापरले तर तुमच्या कापूस पिकाला अधिक फायदा मिळणार आहे. त्यासोबत तुम्ही युरिया ही अर्धी बॅग म्हणजे 25 किलो प्रमाणे वापरा. नंतर त्यासोबत तुम्ही बायोफॅक्टर कंपनीची बायोक्सल डिओ ही बॅग येते. त्यात तुम्हाला NPK आणि झिंकचे बॅक्टेरिया मिळतात. त्यातच तुम्हाला बॅक्टेरियांचे खाद्य म्हणजे 14% कार्बन त्याच्यात अवेलेबल आहे आणि अतिरिक्त मायक्रोन्यूट्रन त्यात अवेलेबल असल्यामुळे की जे तुमचं 25% लागणारं खत आहे जाळ खत ते तुमचे 70 ते 80% लागण्यात मदत करतं. त्यामुळे जे बॅक्टेरिया आहे ते यांना विघटन करण्याचं काम करतं आणि चांगल्या प्रमाणात त्यासोबत ते जमिनीची सुपीकता वाढवतं आणि नंतर झाडाची ग्रीनरी वगैरे हे टिकवण्यात मदत करतात. तर त्यामुळे हे खत सोबत टाकलं तुम्हाला अतिरिक्त जो खर्च आहे तुमचा ते कमी होतोय आणि जिथं तुम्ही 2-2, 3-3 बॅगा वापरताय जाड खताच्या, त्यासोबत तुम्ही एकच बॅग रासायनिक खताची वापरा आणि तिथं तुमचा अतिरिक्त खर्च हा कमी करा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही उपयुक्त आणि गरजूवंत शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा आणि बेसल डोस घेताना हा बेसल डोस नक्की वापरा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बेसल डोस काय टाकणार आहात आणि कधी टाकणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. पुढील नवीन व्हिडिओ